तर या संदर्भात पुढे महत्त्वाची बातमी. भोंदूबाबाच्या मंत्र्यांना फडणवीसांनी बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली. सरकार उलथवण्यासाठी विधी सुरू होते म्हणून धाडी टाकल्याचा दावा राऊतांनी केलाय आणि या प्रकरणात चाकणकरांचा बळी घेतला. मात्र मोठ्या माशांचं काय असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. भोंदूबाबाकडे जाणाऱ्या सर्व मंत्र्यांची नावं उघड करावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे. किंवा वीर सावरकरांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या या भोंदूबाबाच्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बाहेरचा रस्ता दाखवायला पाहिजे. भोंदूबाबाचं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले होते. ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत. याच्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे. हे राज्य भोंदूबाबा चालवणार की मुख्यमंत्री चालवणार? राजकीय भोंदूगिरीचं प्रकरण थांबवायचं असेल तर त्या भोंदूबाबाच्या चरणाशी कोण कोण जात होतं ही नावं पोलिसांकडे आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे उत्तम प्रकारे तपास करत आहेत. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी याच्यावरती फार चांगली तपासाची दिशा पकडली आहे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी एक ATS स्थापन केलेली आहे, SIT. सगळ्यांची नावं त्यांनी सांगितलेली आहेत. त्या बाबांनी ही सगळी नावं समोर आली पाहिजे. उद्धवजींचं सरकार हे जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून विश्वासघातानं जनतेने दिलेल्या कौलाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. त्याच्यामुळे पडलं. कारण तुम्ही जनतेशी गद्दारी केली होती. तुम्ही देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता आणि आता देवाभाऊंचं सरकार पाडण्यासाठी कोण कितीही यज्ञ केले, कोण कितीही भोंदूगिरी केली तरी लोकांनी निवडून दिलेलं ज्यांच्या पाठीशी जनतेचे आशीर्वाद असतात असं सरकार कोणीही पाडू शकत नाही. आणि कितीही भोंदूगिरी आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. उलट उद्धवजी ठाकरे यांनी 2019 साली देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता, हे लक्षात ठेवा. आता उद्धव ठाकरे साहेब जेव्हा त्या वर्षामध्ये होते त्या ठिकाणी फार काही लिंबू वगैरे निघाले म्हणतात, काळा जादू केलीचं म्हणतात. आता उद्धव साहेब गेले, मग शिंदे साहेब आले, तेव्हाही म्हणतात का काळा जादू केली. आता देवेंद्र फडणवीस आले. अशा काळ्या जादू केल्याने जर मुख्यमंत्री बदलत असतील किंवा मुख्यमंत्री होत असतील तर प्रत्येक जण काळी जादू करत बसेल ना. कशाला लोकांची कामं करायची, कशाला लोकांसमोर जायचं, कशाला निवडणुकीमध्ये जायचं? काळी जादू केली तर निवडून आलं, काळी जादू केली तर मंत्री झालं, काळी जादू केली तर मुख्यमंत्री झालं. किती सोपा प्रकार आहे हा पुरोगामी महाराष्ट्र. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे प्रकार चालत नाहीत.